त्वरित मैदान पाठवून द्यायचे। तर खैरवाडी संघाच्या संगणकाला विनंती असेल आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवून द्यायचे। अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळाला। मात्र आजच्या दिवसातील अंतिम सामना पहिल्या फेरीतील आपण पाहू शकाल प्रेक्षकांच्या भेटीला येऊन टेपलाय। एका बाजूला खैरवाडी एक मोरबे विभागातील दादा संघ आपण पाहू शकाल, तर एक MIDC तळोजामधील वल्लभ फणसवाडी संघ आपण पाहू शकाल। या दोन्ही संघामध्ये रफ अँड टफ सामना आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील। विश यू ऑल द बेस्ट। खूप सारा मैदानामध्ये चांगला खेळ करा, सत्य खेळा मित्रांनो। मैदानामध्ये सत्य खेळा, जिंकलात तर माजू नका, हरलात तर लाजू नका। कारण स्वतःला सांगा जोपर्यंत अजून जिंकलो नाही तोपर्यंत सिरियस संपलेलं नाही। तर सलामी जोडी आपण पाहू शकाल अशोक खैर आणि नरेश चौधरी खैरवाडी संघाकडून एक विस्फोटक जोडी मोरबे विभागामध्ये सातत्याने मांडली जाते। तर P1चं षटक हाताळण्यासाठी वल्लभ फणसवाडी संघाकडून गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहू शकाल राजेश भगतला आपण पाहू शकाल। एक वेगवान गोलंदाज म्हणून सातत्याने MIDC तळोजामध्ये नावाजलेला गोलंदाज आपण पाहू शकाल। तशाच प्रकारे सलामी जोडी आपण पाहतोय अशोक खैर आणि नरेश चौधरीला आपण पाहतोय। प्रथम नाणेफेकी जिंकली गेली, एक आगळा वेगळा निर्णय स्वीकारला, फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय स्वीकारला गेला खैरवाडी संघाच्या माध्यमातून। मात्र इथून या 4 षटकामागे किती धावा जमा करेल, किती धावेचं लक्ष ठेवणार फणसवाडी संघासमोर या आपल्याला अंतिम चेंडूच्या अखेरीस पाहायला मिळेल। तर थोडं स्पीडअप करायचा वल्लभ फणसवाडी संघ आपल्याला सुद्धा विनंती असेल। सामना 4 षटकांचा असेल, या 4 षटकांसाठी आपल्यासाठी 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल याची नोंद घ्यायची, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केले जाईल। मात्र P1चं षटक हाताळण्यासाठी राजेश भगतचा वापर केला जातोय। समोर फलंदाज एक विस्फोटक घातकी फलंदाज म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिले जातं। पंचांचा ग्रीन सिग्नल आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण पाहतोय प्रेक्षकांच्या भेटीला येऊन टेपलाय। प्रथम फलंदाजी करणार खैरवाडी संघ, तर क्षेत्ररक्षण करणार वल्लभ फणसवाडी संघ। पहिला चेंडू फेकला जाईल, समोर फलंदाज अशोक खैरला आपण पाहतोय। पहिला चेंडू फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय। गली पॉइंट क्षेत्रामध्ये सुंदर बॅकअप राहिला गेला आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू सांगता होते। तर सर्व संघांना विनंती असेल, जे संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय त्या संघांसाठी विनंती असेल, ज्या संघाचा हायेस्ट स्कोर असेल त्या संघाला बाय दिली जाईल याची नोंद घ्यायची। ग्रुप ई मधील या सर्व संघांना विनंती असेल, जे सेकंड फेरीमध्ये प्रवेश केलाय त्या संघांसाठी ज्या संघाचा हायेस्ट स्कोर राहील त्या संघाला बाय दिली जाईल। तर पुढचा चेंडू समोर अशोक खैरला आपण पाहतोय। आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकार संपर्क झाला नाही। मात्र पंचांचा इशाऱ्याने अद्यापही बाकी असेल आणि खराब चेंडू लाईन खराब, मिळेल एक सिंगल धाव। या सिंगलच्या साहाय्याने अकाउंट ओपन होईल खैरवाडी संघाचा। मात्र इथून अद्यापपर्यंत गोलंदाजांना सुंदर गोलंदाज दाखवले, कारण पहिला चेंडू सुरेख फेकला होता, त्यानंतर मात्र लाईन थोडीशी खराब आणि मिळेल एक सिंगल धाव। या सिंगलच्या साहाय्याने खैरवाडी संघाचा अकाउंट ओपन झालाय। इथून मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल गोलंदाज राजेश भगतला आपण पाहतोय। अतिशय वेगवान मात्र समोर अशोक खैरला अद्यापपर्यंत शांत ठेवलंय। सुंदर गोलंदाजी आपण पाहू शकाल। पुढचा चेंडू आता मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता, मात्र चेंडूला उसळी जास्त होते, बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकार संपर्क झाला नाही। विकेट किपर अतिशय सुंदररित्या काम पार पाडत असताना आणि निर्धाव चेंडू सांगता होते। खराब चेंडू फेकला होता, मात्र वापसी कशी असावी हे दाखवून दिले राजेश भगतना, कारण त्याला सुद्धा माहिती आहे समोर फलंदाज अशोक खैर ज्याच्या बॅट मधून जर का धावा यायला सुरुवात झाली तर नक्कीच धावांचा डोंगर उभा करेल खैरवाडी संघ, यात मात्र तिळभरी शंका नसेल। मात्र त्याच फलंदाज शांत ठेवलंय, गोलंदाज कौतुक करावं लागेल। पुढचा चेंडू आता मात्र फक्त दिशा देण्याचं काम केलंय। आउटफील्ड पास असल्यामुळे चेंडू मात्र थांबणार नाही, वन बाउन्स हा येतोय पहिला चौकार अशोक खैरच्या बॅट मधून। चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि चेंडू सरळ गोळीच्या वेगानं सीमा पार 4 धावांसाठी रवाना झाला। या 4 धावेने स्वतःचा अकाउंट ओपन झालाय। धावफलकाचा विचार केला गेला बिनबाद 5 धावा धावफलकात लागल्या गेल्यात। इथून मात्र कमबॅक करून देईल का गोलंदाज, कारण सुरुवातीला चेंडू सुरेख फेकले होते। पुढचा चेंडू अतिशय सुंदररित्या फेकला होता, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकी केला होता।
यॉर्कर पद्धती चेंडू मारा केला होता, फक्त सन्मान देण्यास भाग पाडले गेला. कारण राजेशला सुद्धा माहिती आहे चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक कसा असावा हे दाखवून दिलं मैदानामध्ये. पिवनचं षटक हाताळतोय, आपण विचार केला गेला सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि पूर्णपणे अद्यापपर्यंत शांत ठेवला अशोक खैरला. एक चौकार वगळला तर धावपलकर धाव लागले गेल्यात फक्त आणि फक्त 5 धावा. तर सामना थोडं थांबवायचं आहे. तर आयोजकांना विनंती असेल थोडं लक्ष द्यायचं आहे. जीवन भस्मा आपल्याला सुद्धा विनंती असेल थोडस स्पीडअप करायचं आहे. विचार केला गेला आज या स्पर्धेतील पहिला दिवस थोडासा अडथळा निर्माण झालाय, तर थोडं सहकार्य करा, दोन्ही संघाला विनंती असेल. तर वल्लभ पनसवाडी संघ आपल्याला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय, थोडं सहकार्य करा. आयोजकांना थोडासा अडथळा निर्माण झालाय तर त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. जसे ओलिजन चालू होतील तसेच सामन्याला स्टार्ट होईल. मात्र विचार केला गेला पहिले षटक मार्गस्थ असताना दापलकर धावा लागले गेल्यात, बिनगडी बाद असताना फक्त आणि फक्त 5 धावा. अद्यापपर्यंत पिवनचं षटक हाताळत असताना अतिशय सुंदर गोलंदाज दाखवले. तर फलंदाजसाठी सुवर्ण संधी आले. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावले गेले. खैरवाडी गावचे माजी सरपंच मान्य श्री हिरामन खैर या साहेबांच्या माध्यमातून फलंदाजसाठी सुवर्ण संधी असेल. षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लाभले गेलं आहे.
तर वळू या मैदानाकडे विचार केला गेला, थोडासा अंतर निर्माण झाला होता, मात्र आयोजकाने थोडं सहकार्य केलं, विचार केला गेला दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा सामना असेल, दोन्ही संघाने आयोजकांना सहकार्य केलं, विचार केला गेला. वळू या मैदानाकडे धावपलकर धावा लागले गेल्यात. P1 षटक मार्गस्थ असताना फक्त आणि फक्त 5 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. इथून मात्र या P1 षटकातील उर्वरित 2 चेंडू मागे एकाच मोठा फटका येणं फार महत्त्वाचं असेल खैरवाडी संघासाठी. विचार केला गेला, 5 धावा धावपलकर लागले गेल्या. समोर फलंदाज अशोक खैरला आपण पाहतोय, ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहिलाय. मात्र इथून या P1 षटकातील अंतिम 2 चेंडू खेळ बाकी असेल, या 2 चेंडूच्या कशा प्रकारे खेळ करेल. आता मात्र बॅटच्या मधोमध चेंडू आला, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू मात्र थांबणार नाही, चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. या मिळतील 4 धावा. या 4 धावांनी संघाचा विचार केला गेला, हळूहळू का होईना 9 धावा धावपलकर लागले गेल्यात. इथून मात्र अशा प्रकारे फटकेबाजी करावी लागेल. अद्यापर्यंत P1 षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. मात्र समोर अशोक खैरला विचार केला गेला, 2 चौकाराच्या साहाय्याने 8 धावेचं योगदान दिलंय संघासाठी. मात्र इथून कमबॅक करावं लागेल गोलंदाज राजेश भगतला, कारण सुरुवातीचे 2 चेंडू सुरेख फेकले होते, मात्र त्यानंतर थोडीशी मागणी गोलंदाजी करत असताना मात्र समोर अशोक खैर कशा प्रकारे खेळून काढेल या P1 षटकातील अंतिम चेंडू. आता मात्र गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू थांबणार नाही, पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा चौकार अशोक खैरच्या बॅटमधून. या 4 धावेने संघाचा विचार केला गेला. धावपलकर थोडं स्पीडअप करा, आयोजकांना थोडं सहकार्य करा. आयोजकांच्या माध्यमात सूचना आले, आपल्यासाठी या 4 षटकामागे फक्त 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल. या 20 मिनिटांमध्ये आपल्याला पहिले पूर्वार्ध समाप्त करायचं आहे, अन्यथा 2 धावेने पॅनलाइज केले जाईल, याची नोंद घ्यायची. तर सांघिक कोट्यातील दुसरं, वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक घेऊन ओला पनसवाडी संघाकडून गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल सुरेश भगतला आपण पाहतोय, कारण P1 षटक आता थोडीशी मागणी गोलंदाजी आपण पाहू शकाल. तर खैरवाडी गावचे सरपंच मान्य श्री अनंत शेठ खैर साहेबांना विनंती असेल, या व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तर वळीय मैदानाकडे विचार केला गेला, 7 चेंडू खेळ समाप्त झालाय. पहिले पूर्वार्ध चालू असताना दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर सुरेश भगतला आपण पाहतोय. मात्र समोर सलामीसाठी गेलेला फलंदाज नरेश चौधरीला पहिल्या चेंडूचा सामना करेल. डावखुरी हाताचा फलंदाज, क्रिकेट म्हटला तर क्रिकेटमध्ये डावखुरी हाताचे फलंदाज सातत्याने विस्फोटक मानले जातात. मात्र तशा प्रकारे खेळ करेल का, हा सुद्धा खूप मोठा प्रश्नचिन्ह असेल. पहिला चेंडू फेस करेल सुरेश, गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. आता मात्र बॅटच्या मधोमध चेंडू आला, चेंडू उंची जास्त लांबी कमी, चेंडू खाली क्षेत्ररक्षण कोणत्या प्रकार चुकी करणार नाही. लागणारा पहिला धक्का 13 या धावसंख्येवरती खैरवाडी संघाला. विचार केला गेला, असं वाटलं होतं चेंडू सर सीमापार जाईल, मात्र शेवटच्या क्षणाला सुंदर क्षेत्ररक्षण राहिले गेला आणि लागणारा पहिला धक्का 13 या धावसंख्येवरती नरेशच्या स्वरूपात आपण पाहू शकाल. तर नौका फलंदाज इनिट नंबर 30 साठी मैदानात जाईल बबन पारदेला आपण पाहतोय. तर खैरवाडी गावचे युवा कार्यकर्ता भगवान खैर साहेबांना सुद्धा विनंती असेल, या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तर थोडं स्पीडअप करायचा विचार केला गेला. अद्यापही दुसऱ्या षटकातील काही चेंडू खेळ बाकी असेल, मात्र सुंदर गोलंदाजी दाखवले, कारण पहिल्या षटकामागे सुंदर फटकेबाजी दाखवले होते. अशोक खैरनं P1 चा पुरेपूर वापर केला. मात्र समोर नौका फलंदाज बबन पारदेला आपण पाहतोय. मात्र इथून पूर्णपणे जबाबदारी असलेल्या दोन्ही फलंदाजावरती खेळपट्टीवरती थांबावं लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत जर का खेळपट्टीवर थांबले, नक्की डावांचा डोंगर आपल्याला पाहायला मिळेल. मात्र हलक्याशा हाताने टॅप केला, चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षण येणार, तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. कारण बबन पारदेला सुद्धा माहित असेल जास्तीत जास्त स्ट्राईक अशोक खैरला देणं फार मदत असेल, कारण ज्या अशोक खैरनं P1 षटकामध्ये
3 चौकाराचा सामना केला होता, अतिशय सुंदर फटकेबाजी दाखवले होते. मात्र इथून समोर फलंदाज आपण पाहतोय तर बबन पारदेसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लाभलं गेलंय. गणेश भगत या साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी अशोक कैरसाठी सुद्धा संधी असेल. दोन्ही फलंदाजसाठी मात्र एटीएम खुले केलेत. मात्र तशा प्रकारे खेळ करेल का हा सुद्धा खूप मोठा प्रश्नचिन्ह असेल. मात्र समोर गोलंदाज अद्यापपर्यंत अतिशय सुंदर गोलंदाज दाखवले सुरेश या गोलंदाजांना. आता मात्र बॅटच्या मधोमध चेंडूला उंची जास्त, लांबी कमी. आता मात्र कोणत्या प्रकार चुकी नसणार आहे. लागणारा दुसरा धक्का कैरवाडी संघाला आपण पाहू शकाल 14 या धावसंख्येवर. होता कैरवाडी संघ प्रथम फलंदाजी करत असताना नक्कीच धावांचा डोंगर उभा करेल. मात्र सलामीचे दोन्ही फलंदाज डगआउट मध्ये येताना आपण पाहू शकाल. आता विचार केला गेला 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाची जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. 4थ्या क्रमांकासाठी मैदानामध्ये रवाना झालाय काशनाथ भगतला आपण पाहतोय. इथून मात्र या दोन्ही फलंदाजाला शांत डोक्याने क्रिकेट खेळावं लागेल, साजेदारी करावी लागेल जर का एक सन्मानकारक स्कोर उभा करायचा असेल. कारण खैरवाडी संघात चुकलं कुठं प्रथम नाणेफेकी जिंकून एक दारसी निर्णय स्वीकारलाय आणि मी तर म्हणेन कुठेतरी अंगलट आलाय निर्णय. मात्र इथून पूर्णपणे जबाबदारी असेल दोन्ही फलंदाजावरती. मात्र थोडं स्पीडअप करायचं पनसवाडी संघ. विचार केला गेला अद्याप धावपलकर धावा स्थिर असतील. फक्त आणि फक्त 14 धावा 2 गडी बाद असताना खैरवाडी संघ आपण पाहू शकाल. दुसरं षटक मार्गस्थ असताना अद्यापपर्यंत समोर फलंदाज नौका फलंदाज काशनाथ भगतला आपण पाहतोय पहिला चेंडू सामना करेल. आता मात्र हलक्याशा हाताने टॅप केला चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षण येणार तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण दाखवलंय. या सिंगलच्या साहाय्याने स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक ऑन वरती बबन पारदीला आपण पाहू शकाल. ज्या बबन पारदीसाठी एटीएम खुलं केलंय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा बक्षीस लावलं गेलं आहे. मात्र इथून कशा प्रकारे खेळ करेल हे पाहणं फार मदत असेल. कारण अद्यापपर्यंत शांत संयमानं क्रिकेट खेळत असताना डबल सिंगलला प्राधान्य देत असताना कारण विचार केला गेला सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र पूर्णपणे जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेत असताना मात्र इथून गोलंदाज सुरेश भगतनं अद्यापपर्यंत कमबॅकिंग षटक दाखवलंय. आता मात्र गतीमध्ये मिश्रण स्लोवर पदे चेंडू फेकला होता. मात्र फलंदाजाने फक्त सन्मान देण्यास भाग पाडला गेला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता होते. जेवढे निर्धाव चेंडू खेळाल तेवढा मात्र बॅकफुटला फेकला जाईल खैरवाडी संघा. इथून मात्र विचार केला गेला धावपलकर धावा स्थिर असतील 15 धावा. इथून हवाई सफर करावी लागेल कारण विचार केला गेला दुसरं षटक मार्गस्थ असताना अद्यापपर्यंत धावपलकर धावा लागले गेले फक्त आणि फक्त 15. आता मात्र हा ट्रॅकर चेंडू होता. मात्र अपील मध्ये उत्साह जास्त. मात्र अतिशय सुंदर जल टिपला गेला. लागणारा तिसरा धक्का 15 या धावसंख्येवरती. गोलंदाजसाठी सुद्धा सुवर्ण संधी असेल. जर का विकेट हॅट्रिक संपादित केली तर मारुती भस्मा यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक लाभलं गेलं आहे. दोन्ही बाजूला मात्र बक्षिसांची खैराट होताना आपण पाहू शकाल. मात्र रफ अँड टफ सामना पाहायला मिळेल यात मात्र तिळभरी शंका नसेल. कारण प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला होता कैरवाडी संघाने. कारण कैरवाडी संघाचा विचार केला गेला गोलंदाजी कैरवाडी संघाची ताकद मानली जाते. मात्र त्याच कारणास्तव मात्र इथून विचार केला गेला 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावपलकर धावायला गेलेला फक्त आणि फक्त 3 गडी बाद असताना 15 धावा. या उर्वरित 12 चेंडू मागे कमीत कमी मी तर म्हणेन 25 ते 30 धावा जमा करणं फार महत्वाचं असेल कैरवाडी संघासाठी. तर सांघिक कोडेल तिसरा वैयक्तिक कोडेल पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कर वल्लभ पनसवाडी संघाकडून आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कर वापर केला जातोय. प्रकाश भगतला आपण पाहू शकाल. मात्र समोर फलंदाज काशनाथला आपण पाहतोय. वन डाऊन साठी मैदानामध्ये गेला होता. मात्र अद्यापपर्यंत शांत खेळत असताना आता मात्र अप ट्रॅकर होता. गॅपशॉट सिलेक्शन चेंडू पण क्षेत्ररक्षण येणार तोपर्यंत एक सिंगल. मात्र दुहेरीला प्राधान्य देत असताना मात्र नकार दिलाय. मिळेल एक सिंगल धाव. या सिंगलच्या सहाय्याने स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक ऑन वरती गोविंद कवटेला आपण पाहू शकाल. विचार केला गेला डबल सिंगलने काही फरक पडणार नाही वल्लभ पनसवाडी संघाला. इथून मात्र जर का एक सन्मानकारक स्कोर उभा करायचा असेल कैरवाडी संघाला तर नक्कीच अवय सफर करायला सुरुवात करावी लागेल.
आता मात्र हा ट्रॅकर होता, चेंडूला उडवलाय, मात्र चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षण येणार तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. सिंगल पुढे काय नसणार आहे खराब पैकी. मात्र दुहेरीचा प्रयत्न केला होता, मात्र नकार दिलाय. मिळेल एक सिंगल धाव. या सिंगलच्या साहाय्याने हळूहळू का होईना धावफलक पुढे जात असताना विचार केला गेला 3 गडी बाद असताना 17 धावा अशुभ आकड्यावरती येऊन टेपले गेले. कारण विचार केला गेला 17चा खतरा. 17 नोव्हेंबर रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं आणि त्याच कारणास्तव अशुभ आकडा मानला जातो. मात्र इथून कोणत्या बाजूला 17चा खतरा असेल हे आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र हा ट्रॅकर चेंडूला मात्र उडवलाय आउट ऑफ द पार. हा येतोय पहिला षटकार काशनाच्या बॅटमधून, ज्या अत्यंत गरज होती. वैशाली शिंदे गायलेला आहे. अतिशय सुंदर धून ऐकायला मिळाली. विचार केला गेला 100 रुपयाचा मानकर ठरलाय काशनाथ. हा फलंदाज प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लाभलं गेलंय. मात्र इथून कशा प्रकारे पटकेबाजी करेल, कारण ज्या षटकाराची अत्यंत गरज होती खैरवाडी संघाला तो षटकार मात्र दाखवलाय. शेवटच्या क्षणाला का होईना मात्र दाबायला सुरुवात झाली. तर पनसवाडी संघ थोडा स्पीडअप करायचा विचार केला गेला. अद्यापही खूप सामने बॅलन्स असतील. मात्र सेकंड फेरीमध्ये प्रवेश केलेल्या संघांसाठी एक सूचना असेल, ज्या संघाचा हायेस्ट स्कोर असेल तर संघाला बाय दिली जाईल. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आल्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ट्रॅकर होता, मात्र चेंडूला उंची जास्त लांबी कमी. पुन्हा एकदा मात्र कोणत्या प्रकारे चुकी करणार नाही. लागणारा चौथा धक्का आपण पाहू शकाल खैरवाडी संघाला. गेला असं वाटलं होतं, चेंडू सरळ सीमापार जाईल, मात्र चेंडूला उंची जास्त असल्यामुळे चेंडू सरळ मैदानामध्ये राहिला गेला आणि फलंदाज बाद झाला गेला. तर नौका फलंदाज मैदानामध्ये जाईल सीताराम गुटेला आपण पाहतोय. तर कैरवाडी गावचे युवा कार्यकर्ता मान्य श्री भगवान खैर साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. मात्र इथून विचार केला गेला धावपलकर धावा लागले गेल्यात फक्त आणि फक्त 23 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना खैरवाडी संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. कारण विचार केला गेला सलामीचे फलंदाजाने मात्र निराशा दाखवली, मात्र तिथून पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेलाय. मात्र समोर फलंदाज सीताराम गुटेला आपण पाहू शकाल, ज्याच्यामध्ये क्षमता अवय सफर दाखवण्याची, मात्र ते सिद्ध करावं लागेल. आता मात्र बॅटच्या मधोमध चेंडू आला, गॅप शॉट सिलेक्शन, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडूवर क्षेत्ररक्षण येणार तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. या 2 धावीने संघाची धावसंख्या हळूहळू का होईना 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. अद्यापपर्यंत तिसऱ्या षटकातील उर्वरित एका चेंडू खेळ बाकी असेल. मात्र या चेंडूवरती मोठा फटका येणं फार मदत असेल कैरवाडी संघासाठी. मात्र तसं काय घडेल का, कारण अद्यापपर्यंत कमबॅकिंग षटक दाखवलंय प्रकाश भगतना. तर तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू समोर फलंदाज हा ट्रॅकर होता, मात्र बॅटाने चेंडूचा कोणत्या प्रकार संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू सांगता होते. पंचांचा इशारा आला षटक समाप्तीचा. 18 चेंडू खेळ समाप्त झाला. विचार केला गेला धावपलकर धावा लागले गेल्यात फक्त आणि फक्त 25 धावा 4 गडी बाद असताना पनसवाडी मीटिंग घेऊ नका. अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल पहिल्या पूर्वार्धातील. आयोजकांच्या माध्यमात सूचना आले, जर का आपण जास्तीत जास्त वेळ दिला खर्च केला तर नक्कीच 2 धाव पॅनलाइज केले जाईल. पनसवाडी संघ थोडं सहकार्य करा आयोजकांना, कारण अद्यापपर्यंत विचार केला गेला खूप सामने बॅलन्स असतील. मात्र स्लोगरचं षटक अंतिम षटक कोणत्या गोलंदाज वापर केला जाईल. भुरेशला आपण पाहू शकाल, एक अनुभवी गोलंदाज. मात्र अनुभव पणाला लावेल का, कारण 3 षटक फेकले गेले. अतिशय सुंदर गोलंदाज दाखवले गेले वल्लभ पनसवाडी संघाच्या माध्यमातून. कारण असं वाटलं होतं जोपर्यंत अशोक खैर खेळपट्टी होता तोपर्यंत असं वाटलं होतं सहजरित्या 50 ते 55 धावांपर्यंत मजल मारेल. मात्र जसं सलामी जोडी बाद झाली तिथून मात्र पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेला आहे. मात्र समोर फलंदाज गोविंद कवटीला आपण पाहू शकाल. आता मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड लागले गेले. गलीपण क्षेत्रामध्ये चेंडू मात्र थांबणार नाही. आउट ऑफ द पार हा पहिला चौकार गोविंदच्या बॅटमध्ये. भुरेशचा अशा प्रकारे जर का फटकेबाजी दाखवली तर नक्कीच एक सन्मानकारक टार्गेट
बिग फाईट खेळण्यासाठी एक स्कोर उभा करेल खैरवाडी संघ, यात मात्र शंका नसेल. मात्र उर्वरित 5 चेंडू मागे एखाद मोठा फटका येणं फार मदत असेल. मात्र वापसी करून देईल का गोलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा अप्रॅकर होता, खराब क्षेत्ररक्षण. मिळतील या 4 धावा. विचार केला गेला. 33 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. अद्यापपर्यंत पहिल्या पूर्वार्धातील 4 चेंडू खेळ बाकी असेल. इथून मात्र वापसी करावी लागेल, कारण जे 3 षटक फेकली होती वल्लभ पन्नसवाडी संघानं अतिशय सुंदर गोलंदाजी दाखवली होती, कमबॅकिंग षटक दाखवली होती. मात्र शेवटचं षटक थोडंसं मागणे गोलंदाजी आपण पाहतोय. आता मात्र अचूक टप्प्यावर फेकलेला चेंडू आणि निर्धाव चेंडू सांगता होते. कमबॅक कसं असावं हे दाखवून दिलाय, कारण विचार केला गेला बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार आल्यानंतर मात्र तिसरा चेंडू सुरेख फेकलाय. इथून मात्र उर्वरित तर इथून मात्र पहिल्या पूर्वार्धातील 3 चेंडू खेळ बाकी असेल. धावफलकात धावा लागल्या गेल्यात आपण पाहू शकाल 33 धावा. तर मैदानामध्ये तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. तर पुढचा चेंडू आता मात्र अतिशय वेग आपण पाहू शकाल. गलीपान क्षेत्रामध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव घेतले गेले, दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि रनआउटची मात्र संधी होती. मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण. या 2 धावांनी संघाचा विचार केला गेला. 35 धावा धावफलकात लागले गेल्यात. अद्यापपर्यंत पहिल्या पूर्वार्धातील 2 चेंडू खेळ बाकी असेल. या 2 चेंडू मागे जर का एक मोठा फटका आला तर नक्कीच एक बिग फाईट खेळण्यासाठी एक टार्गेट स्कोर उभा राहील खैरवाडी संघाच्या माध्यमातून. मात्र तो मोठा फटका येणं फार महत्त्वाचं असेल. आता मात्र स्लोवर पदे चेंडू फेकला गेला आणि निर्धाव चेंडू सांगतो होते. व्हेरिएशन असणं फार महत्त्वाचं असतं आणि तशाच रीत्या चेंडू फेकी केला जातोय. कमबॅकिंग गोलंदाज दाखवले अद्यापपर्यंत. विचार केला गेला सुरुवातीत 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर मात्र पूर्णपणे शांत ठेवले समोर गोविंद कवटेला आपण पाहू शकाल. मात्र अंतिम चेंडू खेळ बाकी असेल. पहिल्या पूर्वार्धातील किती धावांचा टार्गेट सेट करेल या चेंडूच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र लोअर फुलटॉस मध्ये चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक सुरेश भगतला आपण पाहतोय चेंडू उचलून फेकणार. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. मात्र 3 धावा घेण्याचा प्रयत्न, मात्र रनआउटची संधी असेल आणि रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. मिळतील या 2 धावा. या 2 धावेने पहिल्या पूर्वार्ध समाप्त होईल. धावफलकात धावा लागल्या गेल्यात. 37 धावा कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. येणारे 24 चेंडू आणि 38 धावेची गरज असेल. वल्लभ पन्नसवाडी संघासमोर एक छोटस लक्ष असेल. मात्र बिग फाईट सामना होईल, यात मात्र तिळभर शंका नसेल. मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे परम मित्र अमोलवीर यांच्याकडे आपण पाहू शकाल. डीजे व्हेरी मच. तर निश्चितच सामना आपण पाहतोय. एका बाजूला फणसवाडी संघ तर एका बाजूला खैरवाडी संघ. तर प्रेक्षक मायबापांना विनंती असेल, जे कोणी पिंक निश्चितच आपण पाहू शकाल जी सीमारेषा आहे ना, सीमारेषा थोडा पुढे जर पाहिलं तर गुलाबी कलरचा आपल्याला एक पडदा पाहायला मिळेल. त्या पडद्याच्या आतमध्ये कुणीही बसू नका. प्रेक्षक मायबापांना एक मायेची विनंती असणार आहे. प्रेक्षक मायबाप, निश्चितच माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर एक मायेची विनंती असणार आहे. तो मात्र गुलाबी पडद्याच्या पाठीमागे बघसा, एवढं मात्र निश्चितच आम्हाला तुम्ही सहकार्य करा. तर निश्चितच वळतोय मैदानाकडे. 24 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिलं सत्र समाप्त झालंय. येणारे 24 चेंडूने विजयाचा इथे विचार केला तर विजयासाठी निश्चितच 38 धाव्यांची गरज असेल. ती म्हणजे वल्लभ फणसवाडी संघाला. तर वल्लभ फणसवाडी संघाला विनंती असेल संघनायकाला, सलामीची जोडी मैदानात जायचंय. तत्पूर्वी निश्चितच वल्लभ फणसवाडी संघाची सलामीची जोडी मैदानात जायचंय. उशिरा लावायचा नाहीये मित्रांनो. तर निश्चितच या पहिल्या रजनीमधला शेवटचा सामना असेल पहिल्या षटकातील. निश्चितच सामना पाहतोय आपण. एका बाजूला खैरवाडी संघ नाणेफेकी जिंकली होती. या खैरवाडी संघानं एक आगलं वेगळं आयोजन आपण पाहू शकाल. निश्चितच धामणी संघाच्या मार्फत नाणेफेकी जिंकली होती. खैरवाडी संघानं एक थोडा आगला वेगळा निर्णय घेतला होता. फलंदाजी करण्याचा निर्णय इथे ठरवला होता.
तर निश्चितच सलामीची जोडी मैदानात जायचंय. वल्लभ फणसवाडी संघ सलामीची जोडी मैदानात जायच्या. आणि पुन्हा एकदा पाठीराख्याने सुद्धा विनंती असणार आहे, जो खेळाडू कक्ष आहे ना त्याच्यामध्ये फक्त तुमचे 11 खेळाडू राहणार आहेत, याच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या. निश्चितच फलंदाजी करणारा संघ विनंती असेल तुम्हाला, निश्चितच जो खेळाडू कक्ष त्या कक्षामध्ये मात्र 11 खेळाडू असणार आहेत, याच्याकडे तुमची निश्चितच लक्ष असू द्या. तर निश्चितच आमच्या मंचावरती अद्याप पाहुणे आपण पाहू शकाल. निश्चितच रायगड जिल्हा परिषद सदस्य मारुती शेठ बसमा यांना अद्याप आपण मंचावरती पाहू शकाल. तर निश्चितच आपण पाहू शकाल गाडेश्वर गावची आणबान शान किरण ढुमने साहेबांना, मनोहर साहेबांना, रमेश पारधी साहेबांना, तसेच गौरव दरोडा साहेबांना आपण मंचावरती अद्याप पाहतोय. वळतोय मैदानाकडे एस पंचांना सुद्धा विनंती असेल स्पीडअप करावून घ्यायचा आहे. याच्यानंतरचा होणारा सामना आपण निश्चितच तुमच्या भेटीसाठी आणणार आहोत. तर निश्चितच तत्पूर्वी मैदानात रंगताना दिसतोय सामना आपण पाहू शकाल. खैरवाडी संघाने 24 चेंडू मध्ये धावपलकावर धावा लगावल्यात, त्या म्हणजे 37. तर येणारे 24 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज असेल ती वल्लभ फणसवाडी संघाला सलामीची जोडी मैदानात गेली. राजेश आणि जोमा तर निश्चितच वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय. पंचांचा इशारा येतोय आम्हाला, एस ग्रीन सिग्नल, गेम्स ऑन. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक. गोलंदाजी मारुती संघाचा खांदा, संघाचा आधारस्तंभ आपण पाहू शकाल अशोक खैर. पंचांच्या मात्र उजव्या इशीच्या बाजूने पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. टप्प्याचा चेंडू, ताकदीचा वापर, क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आलाय. एक टप्पा चेंडूला आवडतोय, मात्र निश्चितच दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आणि तिथे एक धाव सहजरित्या पूर्ण. निश्चितच गचाड क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र त्या क्षेत्रामध्ये निश्चितच आपण पाहू शकाल एक धाव जमा केली, 2 धावा जमा केल्या. या दुहेरी आकड्याने मात्र संघाचं अकाउंट ओपन झालं, वैयक्तिक अकाउंट ओपन झालं. निश्चितच फलंदाज पाहिला होता राजेश भगत या फलंदाजाला, जोबा भगत या फलंदाजाला पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा. आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती कुठला अंक आणेल हा फलंदाज जोमा भगत. याच्या नजरा असतील प्रेक्षकांच्या, नजरा असतील पाठीराख्यांच्या या फलंदाजावरती, कारण पहिल्या चेंडूवरती 2 धावा जरूर जमा केल्यात. टप्प्याचा चेंडू, ताकदीचा वापर केला होता, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, फेकी झाली, मात्र एक धाव तिथे चित्राच्या चपलाईने ते पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. निश्चितच एकेरी धावेने संघाचा इथे विचार केला तर निश्चितच धावपलकावर धावा लागल्या 3. तर निश्चितच गाडेश्वर संघाचा हायस्कोर 55 रन्स म्हणून या निश्चितच दुसऱ्या फेरीमध्ये गाडेश्वर संघाला इथे बाय घोषित करण्यात येईल. तर याच्यानंतरचा सामना निश्चितच आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. राठीमाल संघाचा संघनायक आणि कोपऱ्याची वाडी संघाचा संघनायक. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर या संघनायक मंचावरती नाणेफेकीसाठी निश्चितच जाऊया मैदानामध्ये. राठीमाल आणि कोपऱ्याची वाडी संघनायकांना विनंती असेल पहिल्या पुकारामध्ये यायचंय तुम्ही. निश्चितच आपण पाहू शकाल इथे पहिला चेंडू फेकला होता, 2 धावा जरूर खर्च केले होता. दुसरा चेंडू फेकला होता, 1 धाव खर्च केली होती. मात्र तिसरा चेंडू इथे निश्चितच आपण पाहू शकाल फलंदाज राजेश भगत खेळून काढेल. बॅटची इनर एज लागली, नो मॅन्स लँड्स मध्ये चेंडू गेलाय फाईन लेग स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक निश्चितच आपण पाहू शकाल जे व्हेरी मच. निश्चितच इथे विचार केला, एक चौकारानं मात्र दिशा पलटली, निश्चितच इथे कलाटणी खाली. आता मात्र निश्चितच पंचांचा इशारा येणं बाकी, पंचांचा इशारा आलाय, वळलेत आमच्याकडे आणि एक एक्स्ट्रा धाव मिळाली. अवांतर चेंडू फेकलाय जरूर इथे गोलंदाज अशोक खैर या गोलंदाजानं. निश्चितच एक्स्ट्रा धावा जमा जेवढ्या मिळतील ना वल्लभ फणसवाडी संघाला तेवढ्या मात्र निश्चितच आनंददायी संघ ठरणार आहे. कारण एक्स्ट्रा धावा ज्यावेळी येत आहेत ना त्यावेळी संघ कुठल्याही प्रकारे इथे आपण पाहू शकाल कुठल्याही प्रकारे मेहनत न करता इथे धावा जमा होताना अपील केली, मात्र उत्साह कमी, विश्वास निश्चितच उत्साह जास्त, विश्वास कमी, अपील फेटाळून लावली. इथे आपण पाहू शकाल मेन पंच आपण पाहू शकाल जोमा पाटील सर, तर लेग बाय पंच आपण पाहू शकाल अंबो खंडवी सर. निश्चितच अपील फेटाळून लावल्या पंचांचा. निश्चितच आपण पाहू शकाल अद्यापही काही चेंडू शिल्लक असतील पहिल्या षटकातील.
गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल अशोक खैर, चांगली गोलंदाजी निश्चितच अशोक खैर करताना दिसतोय. मात्र एक चौकार खाल्लाय या गोलंदाजानं. निश्चितच डावपुरे आताच्या फलंदाज ताकदीचा वापर केला होता. बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क होत नाही. चेंडू गेलाय निर्धाव स्वरूपामध्ये. इथे चेंडू फेकण्याचं काम इथे गोलंदाजानं केलाय. मात्र कमबॅक मानावं लागेल, कारण धावफलकाचा विचार केला ना तर धावफलकावर धावा लागल्यात. 8 धावा निश्चितच अजूनही काही चेंडू शिल्लक असणार आहेत. 8 धावा धावफलकावर लागल्यात. धावा बनवायच्या होत्या 24 चेंडू मध्ये 38 धावा. 8 धावा जमा केल्यात. 30 धावा कशा जमा करेल इथे वल्लभ फणसवाडी संघ. फुल चेंडू ताकदीचा वापर, शतरक्षक नाही. 1 बाउन्सर चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या रिजन मधून. 1 बाउन्स एस इट्स अ चौकार डीज. पहिलं षटक संपलंय. टीम मीटिंग जास्त घ्यायची नाहीये. खैरवाडी संघ निश्चितच सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांचं सुद्धा याच्याकडे लक्ष असू द्या. टीम मीटिंग जास्त घेऊन द्यायची नाही खेळाडूंना. तर निश्चितच पहिलं षटक संपलंय. 7 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. 7 चेंडूमध्ये जर धावफलकाचा विचार केला ना तर धावफलकावर धावा लागल्यात 12. म्हणजे चांगली फलंदाजी केली आहे वल्लभ फणसवाडी संघानं. मात्र सलामीची जोडी अद्याप मैदानात तळ टोकून राहिली. एका बाजूला आपण पाहू शकाल निश्चितच राजेश भगत, तर एका बाजूला जोमा भगत. ज्या राजेश भगतनं 4 निश्चितच 2 चौकार लगावलेत, तो राजेश भगत मात्र निश्चितच अद्याप आपल्याला मैदानात खेळताना दिसेल. गोलंदाजी मार्कवरती तयार असेल. पंचांच्या डावे उजव्या एसटीच्या बाजूनं गोलंदाज रामदास असेल, तर निश्चितच रामदास उघडा पंचांच्या उजव्या बाजूनं. मात्र रामदास उघडायला चांगली कामगिरी करावी लागेल. संघाचा विश्वास जोपासावा लागेल. संघनायकाने तुझ्या हातामध्ये षटक कशासाठी दिलंय याचं मात्र संघनायकाला उत्तर दाखवावं लागेल. आता मात्र पंचांचा इशारा आलाय. हा मात्र पंच आमच्याकडे वळलाय. एक धाव आली. या एकेरी धाव संघ मात्र पुढे सरकलाय. ज्यावेळी अवांतर टाकतोय त्यावेळी टाल्यांचा गडगडाट होतोय. इथे आपण पाहू शकाल वल्लभ फणसवाडी संघाच्या पाठीराख्यांकडून काहीच न खर्च करता, काहीच न मेहनत करता एक धाव मात्र जमा होती. इथे मात्र निश्चितच आनंद व्यक्त होत दिसताना आपण पाहू शकाल फणसवाडी संघाच्या पाठीराख्यांचा. निश्चितच पहिला चेंडू अवांतर टाकलाय. एक एक्स्ट्रा धाव मिळाली. इथे आपण पाहू शकाल अकोटाप्याचा चेंडू, ताकदीचा वापर. निश्चितच अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. अपील पेटाळून निर्धाव चेंडू टाकलाय. कमबॅक केलंय. पहिला चेंडू अवांतर टाकला होता, मात्र दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहू शकाल इथे कमबॅक गाजवताना दिसतोय. निश्चितच गोलंदाज मात्र छाप टाकताना दिसतोय. आपण पाहू शकाल रामदास. अकुलटॅपचा चेंडू होता. चेंडू आलाय मिड ऑफ विकेटच्या क्षेत्रामध्ये. निश्चितच 1 बाउन्स चेंडूला अडवतो. दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रिस्की धाव पूर्ण करेल का? फेकी चुकीची झाली आणि इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण. मात्र 1 आणि 2 जरी धाव आली ही मात्र निश्चितच चांगली रणनीती असणार आहे. हे फणसवाडी संघाला माहित आहे आणि त्या रणनीतीप्रमाणे इथे धावा आपल्याला मिळवताना दिसतो इथे फणसवाडी संघ. तर निश्चितच दुसरे षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज निश्चितच आपण पाहू शकाल पहिला चेंडू अवांतर फेकला होता. दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव. तिसरा चेंडू मात्र निश्चित 2 धावा. मात्र पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळलेत. इथे मात्र अवांतर चेंडू. ज्यावेळी तुम्ही अवांतर चेंडू फेकाल तेवढं मात्र समीकरण ते सोपं होताना दिसतील. याच्यानंतरचे होणारे सामने आयोजकांचा आमच्याकडे कॉल आलाय. मात्र जास्त वेळ झाली आणि जास्त वेळेच्या अनुभवानुसार इथे खेळ मात्र खेळवले जातील 2 षटकांचे. याच्यानंतरचे होणारे सामने 2 षटकांचे खेळवले जातील. याची सर्व संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. वळतोय मैदानाकडे. निश्चितच दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे वल्लभ फणसवाडी संघाला. फलंदाज आपण पाहू शकाल उजव्या हाताचा फलंदाज ताकदवार फलंदाज करताना दिसतोय. मात्र बॅट आणि चेंडूचा इथे कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाही. चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात. कुठल्याही प्रकारे धाव येत नाही. मात्र धावफलक स्थिरावलंय. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावर धावा लागल्यात मी म्हणेन 16 धावा. अकुलटाप्याचा चेंडू, ताकदीचा वापर. क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाही. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये मोठा मासा गळ्याला फसलाय. सस्त्यात मस्त फलंदाज मैदानाच्या बाहेर डीजे. दुसरा पुकार असेल राठीमाल संघाचा संघनायक आणि कोपऱ्याची वाडी संघाचा आलाय. राठीमाल सुद्धा आलाय. नाणेफेकी करून घ्यायचे आयोजक. तर विनंती करतो मी रमेश पारधी साहेबांना
या सामन्याची नाणेफेकीचा कार्य निश्चितच आपण पाहू शकाल, नाणेफेकी करून घ्यायचे. तर निश्चितच फलंदाज मैदानाच्या बाहेर आलाय. आपण पाहू शकाल जोमा भगत, ज्या जोमाने मात्र चांगली कामगिरी केली नाही, तो फलंदाज मैदानाच्या बाहेर आलाय. मात्र डावखुरी हाताचा फलंदाज अद्याप मैदानात आहे, ज्या फलंदाजानं 2 चौकार लगावलेत. राजेश भगत मात्र मैदानावरती असणार आहे. मात्र संघांना आशा असणार आहेत स्पीडअप करायचा मित्रांनो, वेळ लावायचा नाही. खैरवाडी संघ पंचांच्या उजव्याच्या बाजूने गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो, ताकदीचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक आहे, काहीच करणार नाही. चेंडू गेलाय, इट्स अ बिग सिक्सर. वेरी मच कहा जाता है ना दोस्तों, आपका दिमाग और आपकी कोशिश आपको जिंदगी में कभी हारने नहीं देगी. मात्र नीतीश दिमाग चालवा लागेल फलंदाजांना. चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकांना चुकी आणि क्रिकेट आहे मित्रांनो, आणि क्रिकेटला चुकी नसते. चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून, क्षेत्ररक्षका डोक्यावरून. हा मात्र दमदार चौकार डीजे. केला 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. येणारे 12 चेंडू असतील. विजयाचा इथे विचार केला तर 12 चेंडू मध्ये आपण पाहू शकाल निश्चितच अद्यापही काही धाव्यांची गरज असणार आहे. तत्पूर्वी मैदानाकडे घेऊन जाऊया, स्पीडअप करायचंय. येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडू मध्ये 12 धाव्यांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 1.00च्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. ती खारघर वल्लभ पनसवाडी संघाला. तर विनंती असेल स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, वेळ लावायचा नाही. वैयक्तिक कोट्यातील पहिले आणि सांघिक कोट्यातील तिसरे षटक घेऊन आलाय गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. तर निश्चितच सुरेश भगत साठी सुरेश भगत साठी चांगली ऑफर असणार आहे. प्रत्येक षटकारासाठी निश्चितच संतोष पारधी मॅन फ्रॉम पाले यांच्याकडनं प्रत्येक षटकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. म्हणजे एटीएम खुला करण्यात आलाय मैदानामध्ये. इथं आपण पाहू शकाल एक शांततेमय क्रिकेट मैदानात खेळायला पाहायला मिळतोय. निश्चितच 12 चेंडूचा खेळ बाकी होता. 12 चेंडूमध्ये 12 धाव्यांची गरज होती. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथे पंच आमच्याकडे ओळतील. हा मात्र अवांतर चेंडू पुन्हा एकदा. समीकरण सोपं होताना दिसतोय एका बाजूला पनसवाडी संघाच्या बाजूनं. मात्र निश्चितच आपण पाहू शकाल समीकरण, विजयाचं समीकरण एका बाजूनं कठीण होताना दिसतंय. आपण पाहू शकाल खैरवाडी संघाच्या बाजूनं. मात्र समीकरण कुठल्या बाजूनं सोपं करायचं हे तुमच्या हातामध्ये. मात्र गोलंदाज करणारा गोलंदाज, हे गोलंदाजाला कळणं जरूर आहे. कारण गोलंदाज आपण पाहू शकाल तिसरा षटक घेऊन आलाय. गोलंदाज आपण गजाननला पाहू शकाल. ज्या गजाननला विचार करावा लागेल, जर आपण चांगलं षटक फेकलं तर येणारे षटक आपल्याकडे अजून आहे. त्या षटकामध्ये गोलंदाजांनी कमाली केली, मात्र चांगलं होणार. मात्र चांगली कमाल केली. इथे बॅटची इनर एज लागली. इथे फलंदाज गार झालाय. आपण पाहू शकाल ज्या फलंदाजांना 2 चौकार लगावले होते तो फलंदाज मैदानाच्या बाहेर येईल. आपण पाहू शकाल राजेश भगत ओव्हर टू डीजे. व्हेरी मच. तर निश्चितच अजूनही एटीएम खुला असणार आहे. येथे आपण पाहू शकाल सुरेश भगत साठी संतोष पारधी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मात्र निश्चितच नौका फलंदाज मैदानामध्ये गेलाय. आपण पाहू शकाल वल्लभ फणसवाडी संघाचा पप्पू भगत मैदानामध्ये गेलाय. आता मात्र निश्चितच पप्पू पारधी मैदानात गेलाय. या पप्पूला मात्र निश्चितच विचार करून इथे क्रिकेट खेळावं लागेल. कारण समीकरण सोपं आहे, समीकरण कठीण करून घ्यायचं का सोपं करून घ्यायचं या मात्र त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. तितकाच चांगला गोलंदाज आपण पाहू शकाल गजानन. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न निश्चितच क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे सहजरित्या पूर्ण येईल. 21 धावीवरती समाधान लागेल. कारण निश्चितच माहित आहे घाई केली, अति घाई संकटात नाही. मात्र निश्चितच इथे घाई करणार नाही. निश्चित आपण पाहू शकाल पनसवाडी संघ. कारण विचार केला समीकरण विजयाच्या दिशेने जवळ आलंय आणि त्या विजयाच्या रीतीने विजयाची वाटचाल करताना दिसतोय आपण.
तर निश्चितच सुरेश भगतला पुन्हा एकदा एक ऑफर आली असेल. एटीएम कुला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये, म्हणजे एक षटकार मारा आणि 500 रुपये कमवा. हा मात्र आपल्याला मैदानावर क्रिकेट पाहायला मिळतोय. हा मात्र असतो क्रिकेट. बक्षिसांची मात्र खैरियत मांडताना दिसतोय. इथे आपल्याला पार्टी रागे निश्चितच प्रत्येक षटकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. गोलंदाज सध्या आपण पाहू शकाल गोलंदाजानं चेंडू फेकलेत. गजानन या गोलंदाजानं 3 चेंडू फेकलेत. येणारे अजूनही 3 चेंडू जर निर्धाव टाकले मात्र आपल्याला सामना पाहायल्यासारखा मिळेल. मात्र गोलंदाज गजानन अशी गोलंदाजी करेल का? जादुई गोलंदाजी करेल का? आहे क्षमता त्या गोलंदाजामध्ये. फुल चेंडू फेकला होता. रिस्की धाव पूर्ण करण्यामध्ये यश येईल का? मात्र निश्चितच रिस्की धाव पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. निश्चितच ज्या ठिकाणी कोणीच नव्हतं त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच इथे आपण पाहू शकाल दुहेरी अंकामध्ये ते कन्वर्ट केला. आपण पाहू शकाल फलंदाजानं त्या फलंदाज आपण पाहू शकाल संतोष भगत सुरेश भगत. तर याच्यानंतरचा होणारा सामना राठीमाल विपक्ष कोपऱ्याची वाडी. तर निश्चितच कोपऱ्याची वाडी संघानं नाणेफेकी जिंकल्या. तुमचा निर्णय काय असेल त्या निर्णयाला मात्र आपण तयार राहायचंय. कोपऱ्याची वाडी संघ डायरेक्ट हिट जरूर केलाय. पंचांचा इशारा आलाय. गडी मात्र बाद असणार आहे. निश्चितच माफी असावी. बेल्स पडल्या नाही. निश्चितच माफी असावी. दिलगिरी व्यक्त करतो. चांगले पंच मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच बेल्स पडल्या नाही. इथे गडी मात्र मैदानात सेफ असणार आहे. मात्र निश्चितच एक विजय आपण पाहू शकाल. विजयाच्या रीतीने वाटचाल करताना दिसतोय इथे फणसवाडी संघ. कारण विचार केला तर अद्याप गरज असणार आहे ती 7 चेंडू मध्ये 5 धावा. सामन्या अद्यापही खैरवाडी संघाच्या बाजूने येऊ शकतो. निश्चितच शेवटचा चेंडू जर निर्धाव टाकला मात्र सामना बघण्यासारखा जरूर होईल. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. स्वतः यष्टीरक्षकानं जेल निश्चितच टिपलाय. गडी इथे बाद होईल. आपण पाहू शकाल याच्या नंतरचे होणारे सर्व सामने 2 षटकांचे राहतील. याच्याकडे संघनायकाने लक्ष द्यायचं आहे. निश्चितच आता मात्र टीम मीटिंग जास्त घ्यायची नाही. स्पीड अप करायचं आहे. येणारे 6 चेंडू विजयाचा इथे विचार केला तर निश्चितच 5 धावेची गरज. कुठला गोलंदाज या फलंदाजांना रोकेल? सामना अट्टाकटीचा होईल का? एका बाजूला खैरवाडी संघाच्या गोलंदाजामध्ये आहे ती ताकद रोखण्याची फलंदाजाला. मात्र कुठला तो गोलंदाज असेल तो मात्र फलंदाजांना रोकेल हे मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. नौका फलंदाज मैदानात गेलाय. बाळू भगतला आपण पाहू शकाल. तर निश्चितच सुरेश भगत मैदानाच्या बाहेर आलाय. ज्या सुरेश भगत साठी संतोष पारदीनं 500 रुपयाच्या प्रत्येक षटकाला बक्षीस लावलं होतं तो फलंदाज मैदानाच्या बाहेर आलाय. नौके फलंदाज खेळपट्टीवरती खेळताना आपण पाहू शकाल पप्पू आणि बाळू भगत. मात्र 2 फलंदाज असेल. नौका गोलंदाज कोण असेल? वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील शेवटचं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्गावरती संघाचा संघनायक बबन पारदी. मात्र बबन पारदीला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण येणारे 6 चेंडू विजयासाठी 5 धावेची गरज. खैरवाडी संघ थोडासा सहकार्य करायचंय. थोडंसं आपण स्पीडअप करायचंय. निश्चितच वारंवार विनंती असेल खैरवाडी संघ स्पीडअप करायचा आहे. जास्त वेळ घ्यायचा नाही. निश्चितच वेळेला महत्व इथे आपल्याला पाहायला मिळतोय. वेळ काय आहे हे मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. तर निश्चितच शेवटचं 6 चेंडू असतील 5 धावेची गरज. आकुळ टप्प्याचा चेंडू चुकी केली. संघनायकानं चुकी केली. इथे आपण पाहू शकाल चेंडू आकुळ टप्प्याचा टाकला. फिरवायला चान्स भेटला. चेंडू गेला फाईन लेग स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये. हा मात्र निश्चितच निर्णायक चौका. याच्यानंतरचा आपण पाहू शकाल याच्यानंतरचे संघाने रेडी राहायचं आहे. चांगली धून वाजवली. निश्चितच हम हमारी मिसाल खुद बनाते हैं इसीलिए तो हम आदिवासी कहलाते हैं. निश्चितच असाल आदिवासी तर निश्चितच आवाज होऊन जाऊ द्या. जय आदिवासी. निश्चितच आदिवासी नाही आहेत. निश्चितच वाटतंय कितीतरी आदिवासी असाल तर पुन्हा एकदा आवाज होऊन जाऊ द्या. असेल आवाज आदिवासी तर होऊन जाऊ द्या. जय आदिवासी. जय आदिवासी. निश्चितच
प्रेक्षक वर्ग कुठेतरी थंडावलेला दिसतोय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील आणि 1 धावेची गरज असेल. 99% सामना जिंकलाय इथे आपण पाहू शकाल. वल्लभ फणसवाडी संघानं सामन्यामध्ये शेवट राहिलाय. याच्या नंतरचा होणारा सामना कोपऱ्याची वाडी आणि निश्चितच पनवेल तालुक्यातील राठीमाल संघ. क्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न निश्चितच सत्रक्षकानं चुकी केली. इथे विजयी फटका लागवलाय. खैरवाडी संघाचं चुकलं कुठं, चांगली फलंदाजी झाली नाही. बेस्ट लक असेल खैरवाडी संघाला दुसऱ्या निश्चितच पुढच्या वाटचालीसाठी. निश्चितच हार्ड लक असेल तुमचं तर निश्चितच चांगली केली इथे वल्लभ फणसवाडी